खरंच पाण्याची किंमत तेव्हाच कळते. नमस्कार, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुम्ही घड्याळ बघू शकता. 10:30 वाजलेत आणि मी आत्ता उठले, कारण आज यांचा टिफिन नव्हता. त्यामुळे मी लेटपर्यंत झोपून राहिले. त्यानंतर मी फ्रेश झाले आणि घरातील सर्व कामे पटापट आवरून घेतली. मग रात्रीचा शिल्लक राहिलेला भात नाश्त्यासाठी खाल्ला आणि त्यानंतर मला हे कपाट आवरून घ्यायचं होतं. त्यासाठी पटपट असे कपाट देखील आवरून घेतले आणि त्या दिवशी जास्त काही शूट करणं झालं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं 16 सोमवारचं व्रत होतं. त्याच तयारीला लागले होते. सर्वात आधी चुरम्याचे लाडू बनवून घेतले आणि कणकेचा दिवा देखील एक बनवून घेतला. त्यानंतर पूजेची सर्व तयारी करून घेतली आणि छान अशी पूजा करून झाली. खरंच मन खूप प्रसन्न झालं. त्यानंतर मंदिरात देखील जाऊन पूजा केली आणि मी दिवसभर निरंकारच उपवास केला होता. खरंच आपल्यासमोर पाणी असताना आपण ते पिऊ शकत नाही, तेव्हाच आपल्याला पाण्याची किंमत कळते. त्यानंतर नारळ पाणी पिऊन संपवला आजचा दिवस. बाय.